सुरेश आपल्या कॉलेजमध्ये एक हुशार मुलगा होता. आई-बापाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हणून आई-बापाचं स्वप्न करण्यासाठी झगडणारा सुरेश, त्याच्या नजरेस एक दिवशी एक मुलगी पडते. तिचं नाव असतं स्मिता. त्याच्याच कॉलेजमध्ये, त्याच्याच वर्गामध्ये असणारी मुलगी ज्यावेळेला गावाकडून तालुक्याच्या ठिकाणी एस-टीमधून प्रवास करून येते, ती दिसायला साजेरी-गोजेरी होती. तिच्या अंगावरती नेहमीच पंजाबी ड्रेस असायचा. आपली ओढणी सावरत-सावरत ती तिच्या कॉलेजच्या दिशेने नेहमी येत असायची. आणि सुरेश जेव्हा तिला बघायचा, त्यावेळेला मात्र त्याच्या मनामध्ये घालमेल व्हायची. त्याला ती मुलगी हळूहळू प्रचंड आवडायला लागलेली होती. पहिल्याच नजरेमध्ये तिच्यासोबत त्याचं प्रेम जडलेलं होतं. पण ज्यावेळेला स्मिता कॉलेजमध्ये यायची, त्यावेळेला तिची नजर जमिनीकडे असायची आणि हीच गोष्ट सुरेशला फार आवडत होती. ही एक सुंदर आणि साजेरी-गोजेरी मुलगी आपल्या आयुष्यामध्ये आली, तर आपल्याला आपलं आयुष्य फार सुखाचं होईल. आपण तिला बायको करू आणि तिच्याशी जर लग्न झालं, तर मात्र आपण एका झोपडीमध्ये सुद्धा सुखाने राहू शकू, असं त्याला नेहमी वाटत असायचं. आई-बापाची स्वप्न त्याने डोळ्यामध्ये घेऊन त्याने कॉलेजच्या दिशेने प्रवास सुरू केलेला होता. त्याला कॉलेजमध्ये नंबर 1 येण्याचं त्याचं स्वप्न होतं. पण तो आता मात्र एका मुलीच्या पुरता प्रेमामध्ये बुडालेला होता. त्याने सुरुवातीला तिला गिफ्ट देण्याचा प्रयत्न केलेला होता. ज्या वेळेला तो गिफ्ट तिला द्यायचा, ती मात्र त्याच्या गिफ्टचा स्पष्टपणे त्याला नकार द्यायची. अनेक वेळेला अनेक स्पेशल दिवस असतात. या स्पेशल दिवसांच्या वेळेला तो तिला कार्ड द्यायचा प्रयत्न करायचा. त्याने प्रेमाने दिलेली कार्ड सुद्धा ती नकार द्यायची. त्याने अनेक वेळेला त्या मुलीला कॉलेजच्या बाहेर असणाऱ्या हॉटेलमध्ये जेवण घालण्याचा देखील प्रयत्न केलेला होता. ज्या वेळेला तो तिला जेवणासाठी आग्रह करायचा, त्या वेळेला ती त्याला नकार द्यायची. मान खाली घालून ती त्याला नकार द्यायची. आता ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम, नकारात्मक परिणाम सुरेशवरती व्हायला वेळ लागलेला नव्हता. त्याचं मन त्याला खात होतं. आपण या मुलीवरती इतकं प्रेम करतो, मात्र ती आपल्या प्रत्येक प्रेमाचा, आपल्या प्रत्येक गोष्टीचा अवहेर करते, आपल्याला नकार देते. या सगळ्या गोष्टी त्याच्या मनातून जायला काही तयार नव्हत्या. आणि आता सुरेश एका बाजूला त्याचा अभ्यास आणि एका बाजूला त्याचं प्रेम, या दोन्ही गोष्टींच्या गर्तेमध्ये तो आता पुरता अडकला होता. त्याला आता अभ्यास नकोसा वाटू लागलेला होता. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत त्याला फक्त स्मिता आठवत होती. स्मिताचं चालणं, स्मिताचं हळूवार बोलणं, या सगळ्या गोष्टी त्याला आठवत होत्या आणि त्याचं मन त्याला खात होतं. कधी ना कधी स्मिता आपल्याला होकार देईल असं त्याला वाटत होतं. आपण मात्र आपला प्रयत्न सोडायचा नाही, हे देखील त्याला वाटत होतं. आता स्मिताच्या प्रेमापुढे त्याच्या स्वप्नांचा चक्काचूर झालेला होता. त्याच्या आई-वडिलांनी त्याच्यासाठी बघितलेलं स्वप्न हे देखील आता कुठेतरी मागं पडलेलं होतं. स्मिता नावाची साधी-भोळी मुलगी त्याचं आयुष्य व्यापून राहिलेली होती. तारीख उजाडलेली होती 14 फेब्रुवारी, म्हणजे व्हॅलेंटाईन डे. त्याला असं वाटलेलं होतं किंवा त्यानं असं ऐकलेलं होतं, की या दिवशी जर का एखाद्या मुलीला प्रपोज केलं, तर मात्र ती नाही म्हणत नाही. हे त्याला कोणीतरी सांगितलं, त्याच्या मित्रांपैकी सांगितलं. त्याच्यामुळे मग त्याने स्पष्टपणे या मुलीपुढे लग्नाचा प्रस्ताव ठेवला. तो तिला म्हणू लागला, "मला तुझ्यासोबत लग्न करायचंय. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. कितीही काही झालं तरी यापुढच्या आयुष्यामध्ये मी फक्त तुझाच होऊन राहणार आणि तू माझीच होऊन राहणार." आता ही मुलगी भांबावून गेली, घाबरून गेली. तिला असं वाटत होतं, की आता काय करायचं? या व्यक्तीला जर का नकार दिला, तरी देखील प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा याला होकार दिला, तर मात्र आपण देखील आपलं करिअर गमावून बसणार. आणि आता यावेळेला मग तिने त्याला स्पष्ट सांगितलं, की कितीही काही झालं तरी देखील मी तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही. मी माझं करिअर करणार. मला माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे. त्याच्यामुळे मी अजिबात तुझ्या प्रस्तावाला मी नकार देते, हे तिने त्याला स्पष्टपणे सांगितलं. आता मात्र सुरेश पुरता कोलमडून गेला. त्याला वाटत होतं, की आता जर का ही आयुष्यामध्ये आपल्या आली नाही, तर मात्र आपलं सगळं संपलेलं आहे. जर का हिने आपल्याला नकार दिला, तर आपण आपलं करिअर देखील करायचं नाही. आपण जसं आहे तसंच राहायचं. आणि आता हळू तो दारूच्या नशेला देखील लागला. दारू पिऊ लागला. अनेक बारमध्ये जाऊ लागला. बारमध्ये गेल्यानंतर ज्यावेळेला त्याचे ग्लास भरले जायचे, या भरलेल्या ग्लासमध्ये त्याला फक्त स्मिता दिसत होती. स्मिताला आठवून तो कधी-कधी बारमध्ये देखील मोठ्या-मोठ्याने रडायचा. त्याला बारमध्ये मग हाकलून दिलं जायचं. रस्त्यावर येऊन देखील तो रडायचा. आता ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास त्याच्या आई-वडिलांना देखील होऊ लागला. आई-वडील म्हणत होते,
की तू या मुलीचा नाद सोड. तू तुझ्या कॉलेजवरती लक्ष केंद्रित कर. तू तुझं करिअर कर. तुझ्या आयुष्यामध्ये हिच्याहीपेक्षा खूप चांगल्या मुली तुला मिळून जातील. तू हुशार आहेस. तू तुझं करिअर चांगल्या पद्धतीने करू शकतो. पण काही केल्या सुरेश ऐकायला तयार नव्हता. त्याला फक्त स्मिता आठवत होती आणि स्मिताचं दिसणं, स्मिताचं कॉलेजला येणं, तिचं मान खाली घालून हळुवारपणे बोलणं हेच त्याला आठवत होतं. काही करून जर का स्मिता आपली बायको झाली नाही, तर मात्र आपलं आयुष्य आपण असंच संपवायचं हे देखील त्याने ठरवलेलं होतं. आणि आता हळूहळू दारू पिता पिता तो दारूच्या इतका आहारी गेलेला होता की तो दिवसभर दारू पिऊ लागला. त्याचबरोबर स्मिताच्या आठवणीमध्ये तो डोळ्यातून पाणी काढू लागला. त्याचबरोबर स्मिताला आठवून मग तो हस्तमैथुनासारख्या गोष्टीसुद्धा करू लागलेला होता. दिवसभर तिलाच आठवून तो हस्तमैथून देखील करत होता. त्याचबरोबर दारू पीत होता. आता त्याने कॉलेजला जाणं पुरतं बंद केलेलं होतं आणि तो दारूच्या नशेमध्ये पुरता अडकून गेलेला होता. आई वडिलांनी देखील त्याला टाकलेलं होतं. तो आपल्या घराच्या एका खोलीमध्ये बसून असायचा. त्याच्याकडे पैसे येणं देखील बंद झालेलं होतं. त्याच्यामुळे मग ज्या ठिकाणी मिळेल तिथे तो चोऱ्यामाऱ्या देखील करू लागलेला होता. कामधंदा त्याच्याकडून होणं शक्य नव्हतं आणि तो दारू पिता पिताच आता पूर्ण खंगून गेलेला होता. त्याचबरोबर हस्तमैथुनाची देखील त्याला जोड मिळालेली होती. कॉलेजच्या अनेक मित्रांमध्ये त्याची चर्चा व्हायला लागली की आपलाच मित्र जो इतका हुशार होता, जो इतका कर्तबगार होता, तो एका मुलीच्या नादाला लागून पुरता त्याने आपल्या स्वतःच्या आयुष्याची वाट लावून घेतलेली आहे. दुसऱ्या बाजूला मात्र स्मिताने आपला अभ्यास चालू ठेवलेला होता. ती चांगल्या प्रकारे मार्क मिळवत पुढे जात राहिलेली होती. हळूहळू तिचं ग्रॅज्युएशन देखील पूर्ण केलं. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तिच्या आई वडिलांनी तिचं लग्न एका चांगल्या शहरामध्ये एका चांगल्या मुलासोबत, शिकलेल्या कर्तबगार मुलासोबत लावून दिलं. आणि आता सुरेश मात्र त्याने त्याचं आयुष्य पूर्णपणे संपवून टाकलेलं होतं. एक मुलगी फक्त आपल्याला नकार दिला म्हणून एका चांगल्या मुलाने आपलं आयुष्य बर्बाद करून घेतलेलं होतं. आणि आता तो विमनस्क अवस्थेमध्ये घरामध्ये एकटाच बडबडत राहत होता. आता पुढे काही दिवसानंतर त्याची अनेक मित्रमंडळी या बाबतीमध्ये चर्चा करत होती की आपला एक मित्र एका मुलीच्या नादाला लागून त्याने आपलं आयुष्य कसं बर्बाद करून घेतलं आणि या मुलीने मात्र आपल्या करिअरवरती फोकस करून आपलं आयुष्य खूप चांगल्या प्रकारे घडवलं. आता या दोन गोष्टींमधला एक फरक आहे की ज्या वेळेला आपलं कॉलेजचं वय असतं किंवा करिअर करण्याचं वय असतं, त्यावेळेला जर का एखादी व्यक्ती प्रेमामध्ये पडली, एखादा मुलगा प्रेमामध्ये पडला, तर मात्र त्याचं करिअर अत्यंत बर्बाद होतं. करिअर करण्याच्या वयामध्ये बाबा रे, मुलींच्या नादाला लागू नका. मुलींच्या नादाला जर का लागलात, तर मात्र हळूहळू तुमच्या आयुष्याची वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही. हाच या घटनेमधला एक संदेश होता. एका बस स्टँडवरती उभा असताना दोन मित्र आपल्या एका तिसऱ्या मित्राविषयी म्हणजे सुरेशविषयी बोलत होते. आता सुरेश हे काल्पनिक नाव दिलेलं आहे. त्याची ही घटना ज्यावेळेला मी कानाने ऐकली, त्यावेळेला मात्र मी देखील भांबावून गेलो आणि मला असं वाटलं, ही घटना एक जागरूकता येण्यासाठी म्हणून आपल्या सगळ्यांपुढे मांडली आहे. आता ही घटना तुम्हाला कशी वाटली, ते देखील मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण भेटूया एखाद्या नवीन घटनेसह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.